नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत. असं आध्यात्मिक नाव धारण केलं ना जरा लोक जरा नीटचं ऐकतात. सध्या म्हणजे पहिल्यापासूनच आध्यात्मिक बाजाराला तेजी आहे. म्हणजे कुठेही मंदी असो पण आध्यात्मिक बाजार हा तेजीतच असतो. परवा माझा मुलगा माझ्याकडे आला, मला पप्पा काय सिंगिंग कॉम्पिटिशन आहे माझं. सिंगिंग कॉम्पिटिशन कुठलं गाणं? याड लागेल याड लागेल ग याड लागेल ग. पप्पा ते नाही हो कुठलं? अहो ते नाही का वेड लागेल या लोकांना वेड लागेल. अरे ते तर केवढं मोठं भारूड आहे, तुझं पाठांतर होईल का? माझं सगळं झालं, सरांनी सगळं घेतलं. अरे बोललो ते मोठं गाणं आहे, त्याला 3-4 अंतरे आहेत, तू काय करणार आहे? मी लीड सिंगर आहे. तू लीड सिंगर आहेस? अरे वा, मला आनंद झाला कारण मी थोडा गातो, म्हणजे चांगलाच गातो. म्हणजे किती मुलं आहेत? एक 20-25 मुलं आहेत. मग चल आपण थोडंसं रिहर्सल करू, यूट्यूबवरून गाणं डाउनलोड करू. हे काय पप्पा, सरांनी प्रिंटआउट दिले. अरे बोलो प्रिंटआउट तो पाठ करावं लागेल, केवढं मोठं आहे गाणं. माझं झालं आहे. अरे म्हणलं कर. नाही माझं झालं आहे. कधी आहे कॉम्पिटिशन? 2 दिवसांनी. म्हणलं ठीक आहे, मग नको करूस. दुसऱ्या दिवशी हा परत माझ्याकडे आला. म्हणलं पप्पा ते काय गाणं होत नाही. अरे बोलो तू कालच मला म्हणत होता गाणं रेडी आहे, सगळं झालं ना, आता एकदम ते पप्पा गाणं होत नाही. तुझ्यामुळे बाकीच्या ग्रुपचं पण सत्यानाश नाही होणार का? आणि मी थोडासा रागवलो, चिडचिडलो. असं तोंड वेडं वाकडं करून तो आपला गेला, कारण मला पण जायचं होतं. म्हटलं जाऊ दे आता 2 दिवसांनी काय फरक पडेल. मग संध्याकाळी मी घरी आलो. हा स्वागत आलं माझ्या उभा होता. पप्पा चला बेडरूममध्ये चला. म्हणलो वा काहीतरी मोठी ट्रॉफी वगैरे आणली. बेडरूममध्ये गेलो, असं माझ्या टेबलवर त्यांनी सर्टिफिकेट ठेवलं होतं. सर्टिफिकेट घेतलं, वाचलं. खेल मेला, निषाद श्रीकांत अमृता चव्हाण, नाव बरोबर, डेट बापरे 2 महिने मागची. इव्हेंट खाडाखोड, तिथे लिहिले सॉन्ग आणि पोझिशन विनर. पोझिशन पण विनर. तर खाडाखोडच्या मागे काय आहे ते बघावं. खाडाखोड तिथे नीट निरखून पाहिल्यावर मला कळलं लंगडी. आता लंगडीचा इव्हेंट ह्याने खोडून तिथे लिहिलंय सॉन्ग, कारण पप्पा याचे सिंगर चांगले आहेत आणि हा खेळामध्ये चांगला आहे. अरे मी म्हटलं गधड्या, तुझा बाप 2 पायावर पळाला, त्याला कधी काही मिळालं नाही. तू एका पायावर पळाला, तुला एवढं चांगलं सर्टिफिकेट मिळालं आणि ते पण तू स्पॉइल केलं. असं आमच्या नाही. आता कालच एक घटना घडली. एक मुलगा अशी बाईक घेऊन कर्कश हॉर्न वाजवा, पॅ 2-4 स्पीड ब्रेकर उडवत निघाला. धडाधड 2 स्पीड ब्रेकर उडवले आणि स्वतः जाऊन पाडला. तोपर्यंत लोकांनी त्याला उचललं. मी पण गेलो मागून, आपला 40च्या स्पीडने इकॉनॉमीवाला उचलला. म्हणलो वा अभिनंदन. अरे म्हणलं तो अभिनंदन जो फायटर विमान उडवतो, शत्रूचं विमान उडवतो, तिकडे पडतो, सुखरूप परत येतो, देशाचा गौरव वाढवतो, आणि तुम्ही इथे गाड्या उडवताय, माणसांना उडवताय आणि स्वतःही धडपडताय. अरे मिशी वाढवले म्हणजे काय, तुम्हाला ते सगळं आलं का? देशाचा गौरव वाढला का? काय त्यांची कर्तबगारी घ्या, काहीतरी ती जबाबदारी घ्या, बहादुरी घ्या. आणि मिशात तर काय झुरळांना मांजरांना सगळ्यांना. असाच एक किस्सा सध्या पुरुषी महिलांची चलती आहे. पुरुषी महिला म्हणजे बघा, आता तुम्ही बघत असाल टीव्हीवर सारखं तेच कोणी आलं का पुरुष आपले साडी घालतात, सध्या त्याची चलती. म्हणजे आपल्या वेळेस म्हणजे मला जे लोक माहिती आहेत, म्हणजे बालगंधर्व, त्यानंतर आपला सचिन, लक्षा, विजय चव्हाण मोरूची मावशीवाले, मग एक सगळ्यात मोठं सदाशिव आमरावपूरकर. असं महेश भटचा एक सडक छाप पिक्चर आला होता, सडक. त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं ते अप्रतिम असा दर्जेदार तो अभिनय. आणि ती महाराणी आज पण अंगावर काटा मारतो, ज्यांनी बघितलं असेल, ज्यांना माहिती असेल. मग त्यावेळेस म्हणजे प्रत्येक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला 10 पैकी 5 महाराण्या असायच्या. आठवत असेल तर बघा, असायच्याच महाराणी.
आणि तो डायलॉग, ए साईड हिरो आईना पकड, आणि चालायचं. तर माझा मित्र पण, त्याला पण ती आवड फॅन्सी ड्रेसची, आणि आम्ही ते एका कॉम्पिटिशनमध्ये नाव नोंदवलं होतं. याच्यासोबत मी गेलो. आता यांनी सगळं गेटअप केला, त्या महाराणीचा गेटअप घेतला, बरोबर सगळं विग वगैरे सगळं काय पाहिजे ते सगळं महिलांसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेतल्या. पण नेमकी जी गोष्ट हवी होती ती गोष्ट विसरला, म्हणजे ते फळं. आता फळं विसरला. एका शाळेत ती कॉम्पिटिशन होती, आम्ही गेलो तिकडे. तिथे गेलो, एक बेकरी होती. त्या बेकरीतून काय घेतले, पाव, कडक पाव. हां, म्हणजे पाव चहा बरोबर खायला पण होतील आणि मग नंतर आपल्या उपयोगाला, असे आम्ही ते पाव घेतले. आता हा तयारी बरं झाला, एकदम मस्त मेकअप वगैरे केला, इतका छान. मग परत डायलॉग वगैरे मारला तो, आणि एक 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 आपले आपले लोक ते करत होते. दोघं तिघं यायची, आपलं झालं की याचं हा बसला मस्त. आणि जसं याचं नाव पुकारलं, यांनी ते पाव उचलले असं ब्लाऊजमध्ये खोचले, आणि खोचून तिथे गेल्याबरोबर तो जो डायलॉग होता, डायलॉग म्हणायच्या आधीच त्यांनी ते पाव काढले आणि असा ते ब्लाऊज उघडून पळायला लागला. का पळाला असेल? आता ते लाल पाव, त्या लाल पावाला अशा लाल मुंग्या लागल्या आणि त्या वारवातून बाहेर पडल्या, आणि जे काय त्याची छाती लाल झाली ते तुम्ही तो विचार करू शकता. आज पण आमच्या अंगावर लोक नक्कल करतात, खरावी, पण नक्कल करताना थोडीशी अक्कल पण वापरली पाहिजे. असाच एक किस्सा, म्हणजे याला मी किस्सा म्हणणार नाही, एक वेदना आहे ती एका डायरेक्टरची. आम्ही एक कार्यक्रम करत होतो, आणि मी त्याला म्हणजे आम्ही म्युझिक करत होतो, बॅकग्राऊंड म्युझिकला. असं आम्ही बॅकग्राऊंड म्युझिक आहे, तबला, मृदुंग, हार्मोनियम असं, आणि गायचं. आम्ही गाणं म्हणणार होतो. सीन होता रामायणाचा. तर रामायणाचा तो तुम्हाला शेवटचा सीन माहिती असेल की सीता परत धरती मातेच्या उदरात जाते, आणि तो डायलॉग होता, ए आई आता तुम्हाला आपल्या उदरात घे. आणि आम्हाला काय असे आलाप वगैरे करायचे होते, जरा सॅड वगैरे. आणि मग राम तिथे म्हणतो की नाही नाही, मी तुला जाऊ देणार नाही, मी त्या धरतीचं हृदय चिरेल, ती धरती दुभांगून तुला मी बाहेर काढेल, म्हणजे ते चिरून तुला मी बाहेर काढेल. तर असा तो सीन होता. डायरेक्टर असा बोलत होता की हे कुठे घडलं नाही, असं आपण ते नाटक, जबरदस्त नाटक सादर करायचं. बजेट पण चांगला होता, कलाकार पण उत्तम होते. एक शाळा भाड्याने घेतली होती आम्ही, आणि तिथे रिहर्सल चालू होती. 1 महिना रिहर्सल. शेवटच्या सीनला सुरुवात झाली. सीता माता म्हणली, हे आई आता माझ्या किती अग्निपरीक्षा घेणार, मला तू आता उदरात घे. मग आम्ही इकडून असं बॅकग्राऊंड चालू होतो, आलापी चालू होतो. मग तिकडे राम, नाही 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 सीता, मी तुला जाऊ देणार नाही, मी तुला जाऊ देणार नाही. आता इथे काय होतं, ह्याच्यामध्ये आम्हाला करायची होती एक गंमत. सीता जेव्हा जाणार होती त्या सीनला लिफ्ट लावली होती की ती लिफ्ट खाली जाणार, आणि आम्ही रिहर्सल केली होती शाळेत. इथं धचा मा झाला, तिथं डाचा ऊ झाला, म्हणजे डावीचा उजवीकडे झाला. आणि जेव्हा तो राम म्हटला, हे मी धरतीचं हृदय चिरून तुला बाहेर काढेल, आणि ती लिफ्ट रामाचीच खाली जायला लागली. आणि इकडे धिमताना 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 धिमताना, आणि आम्हाला हसायला आलं. आणि लोक इतके हसायला लागले, आणि एवढ्या सिरियस ह्याचं मी त्याला चुकण्यामध्ये ते तांत्रिक गफलत झाली. आणि असं होतं मित्रांनो. आज के लिए बस इतना ही. धन्यवाद.